आपले भाग्यच हे परम भाग्यच म्हणायचं. संत सहवासामुळे मनुष्याच्या अंतःकरणाला सद्गुणांचा सुगंध प्राप्त होतो. खरे म्हणजे आपण सर्वांना स्वामी माधवानंदांचा परिचय आहेच. यापूर्वी अनेक विषयावरती त्यांची प्रवचने आपण ऐकलेली आहेत. स्वरूप योग प्रतिष्ठान संस्थेचे ते फाउंडर असून त्यांनी ध्यानयोग, कर्मयोग, सद्बुद्धी योग, दिव्यत्वाचा संस्पर्श, अमृत पूजेची फुले अशी कितीतरी आध्यात्मिक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांनी बरेच वर्ष संशोधन कार्य केलेलं आहे. निरपेक्ष प्रेमातून केलेल्या संत जीवनाचा आणि साहित्याचा अभ्यास, तसेच शास्त्रीय संशोधनातून प्राप्त झालेला दृष्टिकोन व मनोवेदक आणि आल्हाददायक प्रबोधन पद्धत हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य आहे. स्वामी माधवानंद हे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद व त्यांचे शिष्य स्वामी माधवनाथ यांच्यापासून चालत आलेल्या नाथ संप्रदायातील ध्यानयोग प्रधान शाखेचे उत्तराधिकारी आहेत. सर्वसामान्यांना समजेल असे ध्यानयोगाचे विवेचन व मार्गदर्शन त्यांनी अनेक युवा केंद्रे, युवा शिबिरे स्थापन करून देशात व परदेशात विशेष कार्यक्रम करून जनसेवेचे कार्य हाती घेतलेले आहे. सद्बुद्धी, सत्कृत्य, सदाचार असा हा सत म्हणजे सदोदित सर्वत्र नित्य असणारे परमतत्व व त्याचाच शोध म्हणजे हा ईश्वर याच्याशी एकरूप होण्यासाठी जो प्रयत्न आपण करतो तो प्रामाणिकपणे करावा असं स्वामींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मनाला समाधान मिळते. उदाहरणार्थ, देवाला एक साधा नमस्कार झाला तरी तो मनापासून करावा. मी तुझा आहे, सांभाळ एवढंच म्हटलं तरी पुरे असं साध्या सोप्या शब्दात सांगून त्यांनी अनेक उदाहरणांद्वारे भक्ती, ज्ञान व योग मार्गाचे विवेचन आपल्या पुस्तकातून केले आहे. देवाचे नामस्मरण ही सर्वोत्तम साधना आहे. भक्ताने कुठल्याही नावेत श्रद्धेने बसावे, त्याला पहिलं तीर गाठता येईल हे भगवंतांचं आश्वासन आहे. आणि नामस्मरणामुळे माणसामध्ये अंतर्मुखता, प्रेम, चित्तशुद्धी व एकाग्रता प्राप्त होऊन माणसाचे मन देवाकडे लागते असे अनेक दृष्टांत देऊन त्यांनी आपल्या पुस्तकातून आपल्याला पटविलेले आहे. गणपती ही विद्येची व वैभवाची देवता आहे. गणपती हा मोदक म्हणजे मोद करणारा आहे. मोद म्हणजे आनंद. ज्याप्रमाणे चतुर्थीला मोदक खाल्ल्याचा जो आनंद आपल्याला मिळतो, तसेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गणपतीच्या हातात वेदांत हा महारसू मोदक मिरवी. उपनिषदांमध्ये ज्ञान हाच तो महारसपूर्ण मोदक आहे. त्याचे सेवन केल्यानंतर जो आनंद मिळतो त्याचा अनुभव कसा घेता येईल हे आज आपल्याला स्वामी माधवानंदांच्या विवेचनावरून ऐकायला मिळणार आहे. तेव्हा स्वामी तुमचे आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी असावेत व दरवर्षी तुम्ही म्हणजे आम्हाला भेटीचा योग यावा तुमचा आणि आम्हाला आनंद मिळावा हीच इच्छा मी व्यक्त करते. आणि खरं म्हणजे आज स्वामी माधवानंदाच्या भेटीचा योग हा डॉक्टर ढेरे जॅक्सनवरून आलेले डॉक्टर सोहनी यांच्यामुळे आपल्याला आलेला आहे. त्यामुळे त्यांची मी अगदी मनपूर्वक आभारी आहे. आणि आपण सर्वजण स्वामींच्या कार्यक्रमाला अतिशय उत्सुकतेने, आतुरतेने आपण त्यांची वाट बघत आहात. तेव्हा आपण लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करू. त्यापूर्वी मी हिंदू सोसायटीचे रिलिजियस कमिटीचे प्रेसिडेंट महेश कपाडिया व प्रोग्राम कमिटीचे चेअरमन प्रशांत सावजी यांना आमंत्रित करते की ते शाल आणि श्रीफळ देऊन स्वामींचं स्वागत करतील. यानंतर मी डॉक्टर ढेरे यांना विनंती करते की ते आपल्याला थोडंसं माहिती देतील.
नमस्कार मंडळी. सैशा गणेश विद्या हा पृथ्वीराजा गणपती हे सर्वांचे आवडते विद्या आणि वैभव देणारे दैवत आहे. गणपती सर्व शिष्यातील मंत्रांचा भावार्थ, गणेश मंत्राचा सूक्ष्म अर्थ आणि सगुण उपासना यांचे सुंदर विवरण आणि अपरिचित गणेश ग्रंथासह आता स्वामी माधवानंद देवला. आपण याच्याबरोबर जी माहिती पाठवली होती त्यामध्ये श्री गणेशाला दुर्वा वाहताना उच्चारायची 21 नामे सुद्धा आहेत. तर त्यामुळं तुम्ही तो जो प्रकार पाठवलेला आहे तो तुम्ही घरी काही तयार करून घरी ठेवा. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला दुर्वा देवाला वाहता त्यावेळेला तुम्हाला ही सगळी नावं घेतली. आता स्वामी सैशा गणेश विद्या ह्यावर प्रवचन केलं. नमस्कार. सच्चिदानंद खूप आल्हाददायी अशा वातावरणामध्ये या ठिकाणी पहिलंच दर्शन गणपतीचं घेऊन आलो आम्ही. इथं आल्या हा कार्यक्रम करण्याचं जे सुरुवात झाली त्याच्यामध्ये अगदी सुरुवात ज्या उत्सुकतेने कार्यक्रम सुरू झाला इथे ओरलँडोमध्ये, त्याचं कारण डॉक्टर सुचरिता ढेरे त्यांचं स्मरण नित्य होतं या ठिकाणी येताना. त्यांचा चेहरा असं वाटतं की ते आपली वाट बघत आहेत आणि अजूनही त्याचा प्रेझेन्स या ठिकाणी जाणवतो. डॉक्टर ढेरे यांच्या एकंदर म्हणजे सगळ्या लोकांच्या मध्ये एक विनम्र भाव आहे आणि तो फार विलोभनीय. जी गोष्ट पाहण्याचा एक आनंद असतो म्हणजे विद्वत्ता आणि नम्रता एकत्र असलेला. तर इथं अनेक व्यक्तींच्या मध्ये तो प्रगट होतो, जसं डॉक्टर ढेरे यांच्याकडनं तो प्रगट होतो. मला मोठा आनंद या गोष्टीसाठी वाटतो की या सुचरिता मावशीच आम्ही त्यांना म्हणत असतो आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागच्या वेळेला जसं कार्यक्रम केला तसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची स्मृती आहे, त्यांच्या स्मृतीला वंदन करून मी हा कार्यक्रम सुरू करतो. या कार्यक्रमामध्ये स्वरूप असं आहे की गणपती अथर्वशीर्ष हे आपल्या परिचयाची गोष्ट आहे, आवडीचं स्तोत्र आहे. पण बऱ्याच स्तोत्रांच्या बाबतीमध्ये जसं की रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष हे आवडीची स्तोत्र असत. त्याचा अगदी नेमका असा अर्थ सगळ्यांना माहिती नसतो, मंत्राचा अर्थ माहिती नसतो. त्यावेळी म्हटलं जातं मोठ्या भाविकतेने, कारण की आपलं प्रेमाचं या देवतेवरती, गणपतीवरती. तर जर का समजून जर का म्हटलं तर जास्त आल्हाद होईल म्हणून आपण आमच्या युवा केंद्रांमध्ये आम्ही मुलांना स्वाध्याय करायला प्रत्येक मंत्रावरती सांगितलंय आणि त्याच्याबरोबर मी थोडंसं प्रतिपादन करत असते जे काही स्फुरत असेल त्यानुसार. आणि त्याच्यातनं एक गणपती अथर्वशीर्ष भावार्थ सराचा ग्रंथ निर्माण झाला. तो आता आहे सगळ्यांच्यासाठी उपलब्ध इथे. पण सांगायचं म्हणजे असं की काही विशेष स्फुरण पण त्यावेळेला झालेलं आहे आणि त्या स्फुरणासहित मी पण आजचा कार्यक्रम जो आहे तो ते पण त्याच्यामध्ये मांडेल. त्याच्यामध्ये असं काही दिवसांच्या पूर्वी BMM मध्ये फिलाडेल्फियाच्या मनोज तामणकर या कॅलिफोर्निया मधला संगीतकार आहे, तरुण आहे म्हणजे संगीत अकॅडमी चालवतो. परंतु त्याची एक जय हेरंब नावाची CD माझ्या हस्ते प्रकाशित झाली. त्यावेळेला मला काही कल्पना नव्हती की गणपती बाप्पा मला धरून ठेवतील म्हणून. आणि त्यानुसार अचानकपणाने हे स्फुरण आणि त्याच्यावरनं हा आताचा कार्यक्रम होतोय. हे जे या कार्यक्रमात जी पदं म्हटली जाणार आहेत ती त्या मनोज तामणकरच्या त्या CD मधली आहे. जय हेरंबाचं त्या CDचं नाव आहे. आणि रघुनंदन पणशीकर, राहुल देशपांडे वगैरे अशा मान्यवर गायकांनी गायलेली आहेत ती पदं. आणि इथले गायक पण ते कमी नाही आहेत म्हणजे. आणि त्यानुसार ते आता प्रेझेंट करतील. तर त्याची सुरुवात आपण जय हेरंब असं ज्या त्या सीडीचं नाव आहे तसंच एक पद आहे याच्यामध्ये, त्या पदाने आपण
सुरुवात करूया. अतुल दीक्षित. सकल कलाधिपति जय गणराज सकल कलाधिपति जय विघ्न विनाशक संकट मोचन जय विघ्न विनाशक संकट मोचन जय हेरंब गिरिजातनय जय हेरंब गिरिजातनय जय गजानन आशिष दे मज जय श्री गजानन आशिष दे मज जय चिंतामणि दे शरण जय चिंतामणि दे शरण चिंतामणि दे गणनायक इक्षुचापधर गणनायक इक्षुचापधर जयदाता तुझसी नमन जय जयदाता तुझसी नमन जय हेरंब गिरिजातनय जय हेरंब गिरिजातनय नमन तुझसी हे शुभंकर भरत चिरणी चिरनर मम जय हेरंब गिरिजातनय जय रिद्धि सिद्धिवर दयामय जय रिद्धि सिद्धिवर दयामय जय हेरंब जय हेरंब जय हेरंब गिरिजातनय जय. सुरुवात गणपतीपासून करायची आपल्याला, म्हणजे वळणच पडलेलं आहे अंतःकरणावर. खूप बुद्धिमान माणसं असतात, त्याच्यामध्ये बरेचशी काही बुद्धिमान माणसांना देव नाही वगैरे अशाकडे बुद्धी जाते त्यांची. तर पु ल देशपांडेने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रीयन माणूस किती बुद्धिवादी वगैरे असला तरी देखील पुंडलिक वरदा ऐकलं की त्याचं मन आपोआप हरी विठ्ठल म्हणून जातं आणि बुद्धीचे पोलीस तिथे येण्याच्या अगोदर हा गुन्हा घडून गेलेला असतो. तसं हे गणपतीच्या बाबतीमध्ये
गणपती बाप्पा म्हणतो की तो मोरया म्हणणारच. त्याच्या बाबतीमध्ये असं काही दुमत काही नाही. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात गणपतीपासून करायची ही जी पद्धत आहे, त्यामुळे मराठी भाषेमध्ये कुठल्याही गोष्टीचा श्री गणेशा करणे असा वाक्प्रचारच रूढ झालेला आहे. त्या गणपतीपासून प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते. याच्याबद्दल मला एक आठवण आहे की मी स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटमध्ये पोस्ट डॉक करत होतो त्यावेळेला या पोस्टडॉक या गोष्टीचं पण थोडस गंमत आहे. मी पूर्वीच्या काळी म्हणजे असं 1987 साली वगैरे फार लोक काही इथे येत नव्हते. म्हणजे त्यातले येणाऱ्या कुणी आलं तर नवल वगैरे असायचं. आता कोणी आलं तर नवल वाटत नाही. तर पोस्टडॉक करायच्यासाठी म्हणून मी आलो आणि तिथे आमच्या इथं ना एक भैया टाईप माणूस होता आणि त्याला ते इंजिनियर माणसं माहिती होती, डॉक्टर माहिती होती, आणि पोस्टडॉक नावाचं काय त्याला माणूस असं काय माहिती नव्हतं. आणि तो हॉटेलमध्ये काम करणारी माहिती होती. तर त्याने एक दिवस मला विचारलं की भाई साहेब आपको युनिफॉर्म नाही होता. म्हणजे मी पोस्टात डाक म्हणजे पोस्ट कल्पना झाली. तर पोस्टा या गोष्टीसाठी असणार. पण त्या स्मिथसोनियनच्या काउंटरवरती तिथे जी ट्रॅव्हलची मुलगी होती तिच्या शेजारी तिने एक गणपती ठेवलेला होता. आणि मी त्या गणपतीच्या तिथं मला काही कारणासाठी तिथं ट्रॅव्हलच्या संबंधामध्ये तिथं जायचं होतं. तर तिथे गेल्यानंतर बघितलं तर गणपती ठेवलेला आहे. तिला विचारलं की तुला गणपती इथं का ठेवला. त्याच्यावरती म्हणते डोंट यू नो. ते म्हणते काय की विच एव्हर स्टार्ट्स विथ हिम गोज वेल, सो व्हाय नॉट एव्हरीबडी जर्नी स्टार्ट विथ हिम, म्हणून मी ते ठेवलं. आता ही जी गोष्ट आहे ते सगळ्या गोष्टीची सुरुवात गणपतीपासून व्हायची. त्यामुळे ती गोष्ट चांगलीच होईल, शुभ होईल. आणि त्याच्यामध्ये गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असं समर्थाने म्हटलंय. म्हणजे एका बाजूला सगुण आहे आणि दुसऱ्या बाजूला निर्गुण तत्व आहे. सगुणाचा सुद्धा आरंभ या गणपतीपासूनच होतो, ओंकारापासून होतो. आणि निर्गुणाचा आरंभ पण ओंकारापासून होतो. म्हणजे निर्गुणाच्या अनुभूतीच्या प्रांतात जाण्याचा जो आरंभ आहे तो ओंकाराच्याच आधाराने होतो. आणि तोच सगुण रूपामध्ये व्यक्त झालेला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकल मती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवधारी ज्योती. हे ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे. आणि ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. हे भ्रांती नष्ट करणारा आणि ज्ञान देणारा म्हणून गणपतीचा विशेष. की भ्रांती म्हणजे काय, अनेक गोष्टींची भ्रांती असते. माणसाला आपल्या रूपाची भ्रांती असते. त्याला असं वाटतं की आपण खूपच सुंदर आहोत. म्हणजे असं काही लोक. त्याच्यानंतर शक्तीची भ्रांती असते, त्याच्यात अनंत गोष्टींची भ्रांती असते. एक मला प्रसंग आठवतो, खूपच छान प्रसंग आहे की ते इंग्लंड मधले जे थिएटर असतं ना 30 लोकांचं थिएटर. आणि 30 लोकांच्या थिएटरमध्ये एक माणूस थोडस सामाजिक कार्य वगैरे करायचा, थोडी माहिती लोकांना होता. परंतु आमच्या स्वामी असं म्हणायचे की कुणाला आपण माहिती नसतो. अगदी शेजारच्या गल्लीतल्या माणसाला सुद्धा पण माहिती नसतो. आपल्यालाच असं वाटत आपण खूप नोन आहोत. आणि अचानकपणे तो ज्या वेळेला त्या थिएटरमध्ये आला त्यावेळेला लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्याला खूपच आनंद झाला. कारण की इतकं कोणी कोणाला ओळखत नाही, आपल्याला एवढं ओळखतात लोक वगैरे. आणि मग सगळं सिनेमा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर निघायची वेळ आली. आणि निघताना सगळेजण निघाले सिनेमा पाहून आणि कुणी काही त्याच्याशी बोललं नाही. त्याला काही कळेल ना, कारण की आपण आलो तेव्हा सगळ्यांनी एवढे टाळ्या वाजवल्या. त्याला राहावे ना. म्हणलं की शेजारच्या माणसाला तो म्हणला की मी आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवलात आणि माझं स्वागत केलं तर मला खरोखरच आनंद झाला. त्यामुळे इतका तुम्ही मला मान दिलात त्याच्यावर. तर तो म्हणला तसं काही नव्हतं. हा थिएटरचा मालक असं म्हणला की 29 माणसं झाले, एक माणूस आला की आपण सुरू करू म्हणून आम्ही टाळ्या. म्हणजे उगीच माणसाला भ्रांती असते की आपण कोणतरी आहोत वगैरे. सगळ्यात मोठी भ्रांती काय
तर संसार हा परमार्थोय, संसार हा जीवनाचा परमार्थ आहे. म्हणजे काय जीवनात करायचं ते संसार आहे की संसार. संसार हा परमार्थोय आणि तो आत्म्याचा आहे असं वाटणं. संलग्ने स्वात्मवस्तुनी इति भ्रांती अविद्यास्या विद्या एषा निवर्तते. ही अविद्या आहे, ही कशाने जाते? विद्येने जाते. म्हणून आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल असलेली माणसाची भ्रांती, ती जाऊन त्याला खरोखरच ज्ञान प्राप्त व्हावं. या ज्ञानाची जी देवता आहे ती गणपती आहे. आणि या भूमिकेमधनं गणपती अथर्वशीर्ष आहे. गणपती अथर्वशीर्ष हे केवळ भावनात्मक स्तोत्र नाहीये. गणपती अथर्वशीर्ष हे ज्ञानात्मक स्तोत्र आहे. अथर्व वेदातला शीर्ष वाङ्मय म्हणजे श्रेष्ठ, शीर्षाचा अर्थ श्रेष्ठ असं. म्हणजे हे जे डोकं जे आहे ते शरीरातला सर्वात श्रेष्ठ भाग असं समजलं जातं. काही लोकांना असतं त्यांना तर ते त्यांना लक्षात येतं की ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर शीर्ष याचा अर्थ श्रेष्ठ. तसं देवी शीर्ष पण आहे अथर्ववेदामध्ये, तसंच गणपती शीर्ष पण आहे. शीर्ष वाङ्मयामध्ये ते वाङ्मय हे ज्ञानात्मक असतं. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ गोष्ट समजली जाते. सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्माची कृतार्थता कशी होते? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर होते. पण ज्ञानाची देवता या दृष्टीने गणपतीला महत्व आहे. आणि ती जे ऍब्सोल्यूट नॉलेज, तत्वाचं नॉलेज, या अर्थाने ती गणपती त्याची देवता आहे. म्हणून या सगळ्या सिद्धांताच्या मधला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा सिद्धांत भारतीय अध्यात्मशास्त्राचा तोयव प्रत्यक्षम तत्वमसी. म्हणजे पहिल्यांदा नमस्कार केला, ओम नमस्ते गणपती, आणि लगेच तो सिद्धांत वाढला. तत्वम असे ते तत्व जे विश्वव्यापी तत्व आहे तेच तत्व शरीरामध्ये आहे आणि तेच आमचं आत्मतत्व आहे. त्यामुळे विश्वातलं परमतत्व जाणायचं असेल तर स्वतःचं आत्मतत्व जाणलं की ते जाणलं जातं. हा भारतीय संशोधक असं ऋषींना असं म्हणायला पाहिजे की त्यांना हा शोध पहिल्यांदा लागला आणि त्याची प्रक्रिया पद्धत काय आहे याचा पण त्यांनी शोध लावला. कुठल्या पद्धतीने त्याचा अनुभव येतो आणि तो अनुभव आल्यानंतर त्या वेळेला त्या अनुभवाचं जे प्रतीक आहे ते कोण आहे तर गणपती म्हणजे परमात्माच या अर्थाने गणपतीचं इथं वर्णन केलेलं आहे. तवे प्रत्यक्षम तत्वमसी, तवेव केवलम करतासी, तवेव केवलम धरतासी, तवेव केवलम हरतासी. हे सगळं सांगितलं. पण पहिली गोष्ट ज्ञान सुरुवात करताना ज्ञान प्राप्ती होण्याच्यासाठी म्हणून हे जे स्तोत्र आहे समजून घेण्याच्यासाठी म्हणून, तर ते ज्ञानप्राप्ती सुद्धा तुझ्याच कृपेने होणार आहे. म्हणून पहिल्यांदा तुला नमस्कार असतो, ओम नमस्ते गणपतये. आणि म्हणून त्या गणपतीच्या नमस्काराने आपण पण सुरुवात करू. जय देवा गणेशा नमो योगिनी म्हणे. नमो 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 नमो
जय देवा गणेशा नमो 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 जय देवा गणेशा नमो 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 जय देवा गणेशा नमो 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 जय देवा गणेशा नमो 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 देवा गणेशा नमो 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 जय देवा गणेशा नमो 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 सुखकारी विनायका दुःखहर जगपालका सुखहारी विनायका दुःखहर जगपालका गजानना गणाधीशा गजानना गणाधीशा जय नमो नमो जय देवा गणेशा नमो 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 जय देवा गणेशा नमो 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 जय देवा गणेशा नमो 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 गौरी नंदना गजवदना दे दर्शना गौरी नंदना गजवदना दे दर्शना तुझ्या रूपासी पाहुनी तुझ्या रूपासी पाहुनी सकल मन नमो नमो जय देवा गणेशा नमो 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 सिंदूर बदना घना करिसी पूर्ण कामना सिंदूर बदना घना करिसी पूर्ण कामना आ आ सिंदूर बदना घना करिसी पूर्ण कामना सिंदूर बदना घना करिसी पूर्ण कामना सनि सनि द पनि नि द प ग म द नि सा नि सा सिंदूर बदना घना करिसी पूर्ण कामना उपासनासी देवरा उपासकासी देवरा चरणी तव नमो नमो जय देवा गणेशा नमो 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 जय देवा गणेशा नमो 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 जय देवा गणेशा नमो गणेशा नमो गणेशा नमो 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 शाबास. Very good. नमन करून झाल्यानंतर त्याच्याकडे आता तत्वज्ञानाच्या धारणा या आधारून शीर्षामध्ये मांडायला सुरुवात केली. नमस्ते गणपतये. सर्व गणांचा पती. सर्व गण याचा अर्थ समूह. सर्व प्रकारचे जे समूह आहेत त्याच्यामध्ये सृष्टीमध्ये अनेक समूह आपल्याला दिसतात. तारकांचे समूह हा तर भाग आहेच, पण त्याचबरोबर इथे वनस्पतीचे समूह, प्राण्यांचे समूह, त्याच्यामध्ये माणसांचे समूह, त्या एका माणसाच्या मध्ये सुद्धा शरीराच्या मधल्या अनेक अवयवांचे समूह, त्याच्यामधल्या त्या अवयवांच्या मध्ये पेशींचे समूह, म्हणजे त्याला टिश्यूज म्हणतात. अशा प्रकारचे अनेक समूह. एका सेलमध्ये सुद्धा अनेक ऑर्गॅनिल्स असतात, छोटे छोटे समूह असतात. तर या सगळ्या गोष्टींचे समूह हे तर शरीराच्या दृष्टीने झालं, पण मन जर का विचारात घेतलं तर मनामध्ये अनेक वृत्तींचे समूह असतात. आणि या सगळ्या अंतःकरणाच्या वृत्तींचे जे समूह आहेत
त्या समूहाच्या नुसार आमचं जीवन घडत असतं. म्हणून त्यांचं आधिपत्य कोणीतरी करणं आवश्यक आहे. आणि गणपती हा सर्व प्रकारच्या समूहांचा अधिपती आहे. म्हणजे परमात्माच विविध अंगाने त्या परमात्माचं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्याला असं म्हटलं की तमेव केवलम करतासी, तमेव केवलम धरतासी, तमेव केवलम हरतासी. म्हणजे सृष्टी, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी जे तत्व करतात त्याचं अधिष्ठान आहे ते सगळं तू आहेस. आणि तमेव सर्व खल्विदम ब्रह्माचे हे सर्व विश्वच परमात्मा स्वरूप आहे. तमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी तम साक्षात आत्मासी. आत्मस्वरूप हे जाणता येतं तेव्हा सगळीकडे परमात्मा हे जाणणं हे आत्मस्वरूप जाणणाऱ्या माणसाला शक्य होतं. आणि हे सांगितल्यानंतर ऋतम वचमी सत्यम वचमी, हे मी ऋत आणि सत्य हे दोन्ही शब्द खरं तर सारख्या अर्थाचे आहेत. असं मुद्दाहून स्वतंत्रपणे म्हणण्याचं काही कारण आहे का असा आहे विचार मनामध्ये येतो. ऋतम वचमी सत्यम वचमी हे कशाला म्हणायला पाहिजे एवढं, हे खरंच आहे. तर ऋत याचा अर्थ आणि सत्य याचा अर्थ, दोन्हीचा अर्थ सत्य असाच आहे. पण सत्य म्हणजे ऍब्सोल्यूट ट्रूथ आणि ऋत म्हणजे योग्य सत्य असा त्याचा अर्थ आहे. आणि योग्य सत्य म्हणजे एखाद्या वेळेला सत्य असेल तर योग्य नसेल. उदाहरणार्थ द्रोणाचार्यांचा वध करायचा होता त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी ह्या धर्मराजाला, तो कधीही खोटं बोलला नव्हता आयुष्यामध्ये, त्यामुळे त्याला तू आता खरं बोलू नकोस. द्रोणाचार्यांनी असं म्हटलं होतं की मी शस्त्र टाकून बसलो की तुम्ही माझा वध करू शकाल, त्यांनीच सांगितलं. पण जोपर्यंत हातात शस्त्र आहे तोपर्यंत तुम्ही काय करू शकत. पण शस्त्र टाकून केव्हा बसतील, पुत्रशोक जर का त्यांना झाला तरच ते शस्त्र टाकून बसतील. म्हणून अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला भीमाकडनं आणि अश्वत्थामा मेला अशी भूल उठवली. आता ही जी भूल उठवली तिच्यामध्ये त्यांचा विश्वास एकाच माणसावरती होता, तो म्हणजे कृष्णावर पण नव्हता. त्यांचा विश्वास फक्त धर्मराजावरती होता की हाच खरं बोलणार आहे. आणि त्याला कृष्णा सांगितलं की खरं बोललाच तर बोलतो. पण त्याला असं सांगितलं की पण तो सुद्धा खोटं पूर्ण बोलू शकला नाही. नरो का कुंजर, कुंजर म्हणजे हत्ती, तर नरो वा कुंजरो वा असं तो म्हणला. नर असेल किंवा हत्ती असेल, हा म्हणजे किंवा हत्ती असेल तर नरो वा असं तो मोठ्याने म्हणला आणि कुंजरो वा हळू म्हणला. त्यामुळे त्यांच्या कानात फक्त नरो वा ऐकू आलं. त्यामुळे नर म्हटल्यानंतर त्यांना वाटलं की गेला आपला मुलगा, म्हणून शस्त्र टाकून बसला. एवढा तो पूर्ण खोटं सुद्धा बोलला नाही, अर्ध सत्य बोलला. तेवढ्या एका गोष्टीमुळे असं म्हणतात की स्वर्गात तो सदैव स्वर्गात गेला, परंतु त्याची करंगळी स्वर्गात जाताना गळून पडली. कारण की तो एकदाच आयुष्यामध्ये अर्ध सत्य बोलला, म्हणजे अर्ध वाक्य सत्य बोलला म्हणून. तर त्याची करंगळी त्याच्यात गळून पडली. आपल्या शरीराचा कुठलाही पार्ट जात नाही याचं कारण आपल्याला कळलं असेल, कुठलंही जाणत नाही. तर महत्वाचं गोष्ट हे आहे की ऋतम वचमी सत्यम वचमी. ऋत म्हणजे मी योग्य सत्य सांगतो आहे आणि सत्य सांगतो आहे, ऍब्सोल्यूट ट्रूथ सांगतोय की तमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी. हे सगळं सांगितल्यानंतर तत्वस्वरूप आहे. असं तत्वस्वरूप असताना तो करता कसा असेल असा प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतो. की जर का तत्वस्वरूप आहे तर ते तत्व काय कर्म करणार आहे. तर तत्वावरती आधारित असलेली प्रकृतीच्याकडनं सगळं काही कर्म होतं. पण तत्व कर्म करत नाही, पण सगळ्या कर्माचं कारण ते तत्व असतं, म्हणून ते योग्य आहे आणि सत्य पण. आता ही गोष्ट अशी कशी असेल की ते काही करत नाही तरी देखील त्याच्यामुळे सगळे कर्म होतात. तर त्याला उत्कृष्ट उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी मृगजळाचं दिलेलं आहे. मृगजळ कशामुळे होतं, तर सूर्यामुळे मृगजळ होतं. सूर्याचे प्रकाश किरण हे वेगळ्या वेगळ्या घनतांचे जे हवेचे स्तर असतात त्याच्यामधून जाताना ते वक्रीभूत होतात आणि ते स्तर हल्ल्यानंतर तिथं पाणी हल्ल्यासारखं वाटतं. अशा प्रकारचं जे तत्व आहे त्या तत्वानुसार सूर्याच्यामुळे मृगजळ होतं. ही तर गोष्ट सत्य आहे. पण मृगजळ सूर्य निर्माण करत नाही. सूर्य इंटेन्शनली मृगजळ निर्माण करत नाही. तो फक्त असतो, पण तो नसला तर मृगजळ असणार नाही.
त्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टीचं तू करता आहेस, करता नसलास तरी तू करतायस. म्हणून तत्वस्वरूप आहे ते तत्वस्वरूप त्या सर्व विश्वासा करता आहे, धरता आहे, धारण करणारा ठरता आहे. अशा प्रकारे हे सगळं मी सत्य बोलतोय, ऋतम वचमी सत्यम वचमी. आणि मग त्याच्यानंतर ते एक विशेष गोष्ट सांगता आहे की अवत्वम माम, तू माझं रक्षण कर. अववक्तारम म्हणजे वक्त्याचं रक्षण कर. अवश्रोतारम श्रोत्याचं रक्षण कर. अवधातारम अवानुचा नमव शिष्यम, या सगळ्यांचं रक्षण कर असं सांगताय. त्याच्यामध्ये श्रोत्याचं पहिल्यांदा सांगितलं की वक्त्याचं रक्षण कर, नंतर सांगितलं श्रोत्याचं रक्षण कर. एक भानगड काय असेल की वक्त्याचं श्रोत्यांच्या पासून रक्षण कर आणि श्रोत्याचं आणि वक्त्यापासून श्रोत्यांचं रक्षण, कारण की तो लाभ बोलला नाही पाहिजे, तत्वज्ञानाचा विषय फार बोलला नाही पाहिजे असं वक्त्यापासून श्रोत्या, अशा प्रकारचा काही भाव आहे का? तर वक्त्याचं रक्षण करणं याचा अर्थ असा की तो बोलत असताना त्याला ते आठवलं पाहिजे जे बोलायचं ते, त्याच्यानंतर त्याचं स्खलन नाही झालं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला जे बोलतोय त्याच्यामध्ये त्याला ते आठवलं पाहिजे, स्खलन झालं नाही पाहिजे. ही दोन गोष्टी ज्या आहेत, योग्य बोललं पाहिजे. जो काही त्याला मेसेज कन्वे करायचा आहे तो लोकांच्या पर्यंत पोचला पाहिजे. अशा प्रकाराने त्या वक्त्याच्या वक्तृत्वाचं रक्षण कर हा भाग झाला. वक्तृत्व त्याचं योग्य होईल अशा प्रकारचं रक्षण कर. पण त्याच्या पलीकडे अजून एक फार महत्वाची गोष्ट आहे. वक्त्याचं रक्षण कर म्हणजे वक्ता जो असतो तो वक्ता हा ज्ञानीपुरुष आहे असं समजलं जातं. पण वक्ता म्हणजे ज्ञानीपुरुष नाही, साक्षात्कारी पुरुष हाच ज्ञानीपुरुष असतो. पण एखादा माणूस त्याचं वक्तृत्व खूप असतं त्यामुळे तो पंडित असतो, तो ज्ञानी आहे असं समजलं जातं, परंतु तो ज्ञानी असेलच असं नाही. म्हणून वक्त्याचं रक्षण कर म्हणजे त्याला असं वाटू नये की आपण ज्ञानी आहोत, आपण उत्कृष्ट बोलतो. कारण की सगळे लोक म्हणतात तुम्ही काय म्हणजे ज्ञानेश्वर महाराजच आहात असं लोक म्हणतात. त्यावेळेस त्याला तसं वाटायला लागलं की समजायचं की त्याचं रक्षण नाही झालेलं. पण वक्त्याचं रक्षण कर म्हणजे आपण उत्कृष्ट बोलतो यामुळे आपण ज्ञानी आहोत असं जर का तो समजला तर त्याची साधक भूमिका नष्ट होते. म्हणून जर का ईश्वर प्राप्ती व्हायची असेल तर वक्त मग कशाला त्यांनी बोलावं. तर आमचे स्वामी असं म्हणायचे की आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला नीट अभ्यास करतो, त्या गोष्टीचा जास्ती अभ्यास करतो. म्हणून स्वाध्याय अभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. स्वाध्याय करणं आवश्यक आहे की त्या गोष्टीचं चिंतन विशेष पद्धतीने होत असतं. म्हणून बोलावं जरूर, पण ते बोलताना आपली साधक भूमिका नष्ट होऊ नये, त्या वक्त्याची साधक भूमिका नष्ट होऊ नये अशा रीतीने त्याचं तू रक्षण कर. कारण की तू ज्ञानाची देवता, त्याचं अंतिम ज्ञान त्याला प्राप्त होईपर्यंत त्याचं रक्षण व्हायला पाहिजे. श्रोत्याचं रक्षण कर याचा अर्थ काय तर श्रोत्यांनी त्याची श्रोतृ भूमिकेचं रक्षण, म्हणजे तो ऐकतो आहे आणि तो ऐकतो आहे या सगळ्या ऐकण्यामध्ये त्याची कधी कधी ही भूमिका नष्ट होते. काही काही वेळेला तो सब्जेक्ट त्याला थोडासा माहिती असतो, मग तो परीक्षा करायला बसतो. मग जोपर्यंत वक्ता नीट बोलत असतो तोपर्यंत त्याला आनंद होत नाही, चुकला की त्याला आनंद होतो की हा चुकला. म्हणजे असं जे आहे त्याच्यावरनं त्या सब्जेक्टचं जे ग्रहण आहे त्या सब्जेक्टचं ग्रहण होण्याच्यासाठी त्याची जी श्रोताही भूमिका असणं आहे ती श्रोताही भूमिका नष्ट होऊ नये म्हणून समजून घेण्याची जी भूमिका आहे वक्त्याकडून त्या भूमिकेचं तो रक्षण कर. म्हणून अवश्रोतारम या सगळ्या शब्दांना एक विशेष अर्थ आहे. कारण की तुम्ही त्या तत्वापर्यंत पोहोचवायचं असेल तर स्वतःला घडवत न्यायला आणि त्याच्यात ते सगळं घडवणं जे आहे ते ईश्वर कृपेने होत असतं. म्हणून अवभक्तारम अवश्रोतारम अवदातारम. दातारम म्हणजे कुणाला काही दान दिलं तर दान देणाऱ्या व्यक्तीला मी मोठा दाता आहे अशा प्रकारची भावना निर्माण झाली तर ते दानाचं त्याच्या जे महती आहे किंवा त्याचा जो प्रभाव त्याच्यावरती पडणार आहे तो थोडासा कमी. पण अवदातारम म्हणजे दात्याला या गोष्टीची जाणीव असू देत की मला मिळालेलं आहे ईश्वराकडनं आणि तेच मी इतरांना देतो आहे. त्यामुळे मी काही दाता नसून दाता एक राम, परमेश्वरच दाता आहे, त्यानेच मला दिलेलं आहे त्याच मी इतरांना देतो आहे. त्यामुळे मी दाता आहे असं त्यांनी न बाळगता जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की पुरोहित नाविष करे दातेपणे. पुरोहित याचा अर्थ राजाचा जो पुरोहित असतो
तो राजाचा पुरोहित राजाचं धन इतरांना देत असतो. राजा जर का दान करायचं असेल तर तो स्वतः काय वाटत बसत नाही, तो त्याचा पुरोहित असतो त्याच्याकडनं वाटतो. तर मग त्याच्याकडनं तो वाटत असताना पुरोहिताला असं वाटत नाही की केवढा मी दानी आहे, त्याला माहिती आहे की धन हे राजाचं आहे. तसं कुठल्याही दान करणाऱ्या व्यक्तीला असं वाटू नये की मी मोठा दानी आहे. त्यामुळे त्याच्या अंतःकरणाची पातळी जी उंचवली जाणार दानाने ती खाली येते. पण दात्याचं तू रक्षण कर, म्हणजे मी हे सगळं दान, हे सगळं द्रव्य माझं आहे, मी लोकांना देतोय, मी लोकांच्या उपयोगी पडतोय, असा त्याच्यावरती अहंकारात्मक आविर्भाव त्याच्या अंतःकरणावरती येईल. त्याच्यापासून त्याचं रक्षण कर. सूक्ष्म पद्धतीने अधिकाधिक उन्नत ती व्यक्ती कशी होईल, कशी ती अधिकाधिक ईश्वर प्राप्तीसाठी योग्य होईल, यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. अहो दातार, धारण करणारा जो आहे त्या धारण करणाऱ्याचं रक्षण कर. म्हणजे जो दाता आहे तो देणारा आहे आणि घेणारा एक जण आहे. एकतर धारण करणे हा एक स्वतंत्र भाग आहे, पण कुणी काही दिलं तर आपण ते धारण करतो. तर अव दातार म्हणजे धारण करणाऱ्या माणसाचं रक्षण कर, म्हणजे त्याची एक भूमिका असते. ज्याने आपल्याला दिलं त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये कृतज्ञता असणं आवश्यक. म्हणजे पुढे पुढे तो उन्नत जसा होईल तसं एक फार छान काव्य, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्या. म्हणजे ती दातृत्वाची भूमिका स्वतःमध्ये विकसित करावी. अशी जी भूमिका आहे ते म्हणजे धारण जो करणार आहे दातार, त्याचा अतिशय सुंदर प्रसंग आहे रामायणामधला, की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासामध्ये निघालेले असतात आणि गंगा नदी पार करायची असते, त्यावेळेला तो नावाडी असतो तिथे आणि त्या नावाड्याच्या नाव्यामध्ये बसून ते गंगा नदी पार करतात. आता प्रभूंच्या जवळ काहीच नसतं, कारण की वल्कलन नसलेली सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आणि त्यावेळेस त्यांच्याजवळ काही नसतं. आणि काही नसल्यामुळे तिथं गेल्यानंतर ते त्या नावाड्याच्या पायाकडे बघत उभे राहिलेले असतात. आता काहीच नाही मला याला द्यायला. त्यावेळेला सीतेला लक्षात येतं की हे गप्प उभे राहिलेले पायाकडे बघतात त्याच्या, याचा अर्थ त्याच्या मनात काय आहे. म्हणून झटकन सीता तिच्या बोटातली अंगठी काढून त्याच्या पुढे करते. म्हणजे याला पतिव्रता स्त्री असं पूर्वीच्या काळात होऊन गेल्या. तर ते म्हणजे पतीच्या मनात काय आहे हे जाणणं आणि त्यानुसार वागणं. म्हणजे त्याच्यात काय की एका टप्प्यापर्यंत बायका जातात, पतीच्या मनात काय आलेलं आहे त्यांना कळतं, पण त्याप्रमाणे वागणं पुढची. तर झटकन ते हे काढून तर हे जे त्या वेळेला तो म्हटला की ते काय मला नको म्हणून. पण ते म्हणते की का नको आहे, तर त्याच्यावर तो म्हटलं की राम ज्या वेळेला राज्यावर बसेल त्यावेळेला मी घोळ असं रुबाबात होती. आता भिकारी टाईप मध्ये नव्हता तो नावाडी सुद्धा असं तेजस्वी आहे. राम राज्यावर बसेल त्यावेळेला मी. आणि राम राज्यावरती ज्या वेळेला बसले त्यावेळेला राज्याभिषेक झाल्यानंतर दान करायची वेळ आल्यानंतर पहिल्यांदा रावाने विचारलं की तो नावाडी कुठे, आणि त्याला बोलून आणा. आणि तो तिथं बोलवलेलंच होतं त्याला, आणि त्याला आणलं. त्याला पहिल्यांदा जे काही दान द्यायचं होतं ते त्याला पहिल्यांदा दिलं, कारण की यांनी माझ्यावर उपकार केले. हे केवढी तरी मोठी गोष्ट आहे. एखादा माणूस राज्यावर बसल्यानंतर त्याला कुठल्याही माणसाची आठवण राहणं शक्य नाही, एवढं शुल्लक मदत केलेली आहे, पण त्याची आठवण ठेवणारा रामराजा. या सगळ्या कथा असं सांगतात की तुम्ही धारण ज्या वेळेला करता त्यावेळेला कुणीतरी तुम्हाला दिलेलं असतं आणि तुम्ही कुणीतरी दिलेलं असतं त्याच्याबद्दलची कृतज्ञता बाळगली पाहिजे. अवधातारम अव अनुचानम. अनुचानम याचा अर्थ वेदांचं अध्ययन चिंतन ज्याला घडलेलं आहे, म्हणजे कुठल्याही शास्त्राचं, त्याला अनुचानम असं म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचं चिंतन घडलेलं आहे. सारस्वत म्हणून सरस्वतीचा मुलगा होता आणि का मोठं आवर्षण पडलं, म्हणजे तिथं दुष्काळ पडला आणि सगळे ब्राह्मण तिथले निघून गेले, कारण की जगायला तर पाहिजे. त्यामुळे वेदाध्ययन करणारे सर्व ब्राह्मण निघून गेले. आणि सगळे ब्राह्मण निघून गेल्यानंतर सरस्वतीने त्याला असं सांगितलं की तू जाऊ नकोस, वेदांचं अध्ययन कोणीतरी करत राहिलं पाहिजे. आणि मग त्याला ती म्हणली की मी तुला ही गोष्ट योग्य नाहीये, परंतु तरी देखील
जितके दिवसपर्यंत हा दुष्काळ आहे तितके दिवस मी तुला मासे पुरवीन आणि तू मासे खा. तेव्हापासून सारस्वत लोक मासे खातात, वेदांचं अध्ययन करत नाही पण पण त्याच्यानंतर काय झालं की सगळ्या ऋषी ज्या वेळेला परत आले त्यावेळेला ते निस्तेज झालेले होते आणि त्या निस्तेज ऋषींना या एकाच माणसाला चिंतन घडलेलं आहे वेदांचं, ते त्याच्याकडे गेले. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याचा तेजस्वीपणा पाहिल्यानंतर ते सगळे म्हणले की आम्हाला तू सगळं वेदांचं ज्ञान दे. तर तो म्हणलं की मी तुम्हाला वेदांचं ज्ञान देईन पण वेदांच्या आज्ञेनुसार तुम्ही माझं शिष्यत्व ग्रहण करायला पाहिजे. तर ते इतके मोठे मोठे ऋषी होते, ते म्हणले की अरे तू आमच्या बालकासारखा आहेस, लहान मुलासारखा आहेस आणि आम्ही तुझं शिष्यत्व ग्रहण का करायचं. तर त्याच्यावरती ते म्हणलं की वयाने कोणी मोठा होत नसतो, जो कोणी मोठा होतो तो यथार्थ ज्ञानाने, ज्याला त्या गोष्टीचा अभ्यास घडलेला आहे वेदांचा, त्याचा शास्त्राचं चिंतन घडलेलं आहे, अशी व्यक्ती वयाशी संबंध नसताना मोठी असते. आणि त्यामुळे अशी वेदांची आज्ञा असल्यामुळे मी तुम्हाला असं म्हणतोय. मला मोठेपणा पाहिजे म्हणून मी म्हणत नाहीये, पण वेदांचं जर का तुम्ही माझ्याकडनं ज्ञान घेणार असाल तर वेदांच्या पद्धतीने घ्यायला पाहिजे, म्हणून तुम्ही माझं शिष्यत्व पत्करलं पाहिजे. आणि त्याला अनुचान असं म्हणतात. म्हणून अनुचान हा शब्द या कथेशी संबंधित आहे. हा अनुचान हा फक्त एकच होता त्यावेळेला की ज्याला चिंतन घडलेलं होतं. अवानुचानम अवशिष्यम, चिंतन घडणारा आणि सगळ्यात शेवटी शिष्यम. शिष्य हे त्याच्या पुढची गोष्ट काय आहे तर उपासना करणं, नुसतं शास्त्राचा अर्थ करणं, चिंतन करणं, याच्या पलीकडे जाऊन उपासना करून ईश्वराशी एकरूपता प्राप्त करून घेण्याचा जो प्रयत्न करतो आहे गुरूंच्या सांगण्यानुसार, त्याला शिष्य असं म्हणतात. आणि साधक आणि शिष्य याच्यामध्ये असलेला फरक हे आहे की शिष्याच्या मध्ये कमिटमेंट आहे की उपासना करेल, ती साधकामध्ये कमिटमेंट नाही. पण शिष्य जर का असेल तर त्यांनी ही उपासना गुरुंनी सांगितल्यानुसार मी ते करणार. म्हणून शिष्यत्वाचं रक्षण कर. त्याला शिष्याला हळूहळू ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण गुरूंच्या बरोबरची झालो असं वाटायला लागतं. अशा प्रकारचे जे भ्रम असतात त्याच्यापासून त्याचं रक्षण कर. कुठल्याही अवनतीपासून ज्ञानाच्या प्राप्तीच्याकडे व्यक्ती ज्या वेळेला जात असते त्यावेळेला तिच्या मार्गामध्ये जे जे काही सूक्ष्म अडचण येतात त्या सर्व अडचणांच्या पासून तू रक्षण कर असं सांगण्याच्यासाठी म्हणून हे सगळं आहे की या सर्व गोष्टींच्या पासून रक्षण कर. एवढंच नव्हे तर मग पुढे असं सांगितलं अव पश्चातात अव पुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्ध्वातात अवाधरातात सर्वतोमाम पाही पाही म्हणतात. सर्व बाजूने रक्षण कर. वरून रक्षण कर, खालून रक्षण कर, पुढून रक्षण कर, पाठीमागून रक्षण कर, उजव्या बाजूने डाव्या सगळ्या बाजून रक्षण कर. एवढं आपण काय रक्षण करायचं कारण आहे आपल्याला? आपण इतके इम्पॉर्टंट माणूस थोडेच आहोत की बाबा सगळ्या बाजूने रक्षण करायला पाहिजे आपल्याला. असं कोणीच नाहीये. आम्ही गल्लीतनं जाताना कुत्रं सुद्धा आमच्या अंगावर भुंकत. रक्षण एवढं करण्याचं कारण काय आहे तर रक्षण करण्याचं कारण म्हणजे हे सगळं श्लोक सांगण्याचं कारण एवढं आहे की देव सगळ्या बाजूने रक्षण करणार. याचा अर्थ तो सगळ्या बाजूंनी देव आहे ही भूमिका माणसाच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी सगळ्या बाजूंनी तो रक्षण कर. ब्रह्मवेदम अमृतम पुरस्तात ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिण चोत्तरेण अधश्चोर्ध्वक प्रस्तुतम ब्रह्मवेदम सर्वविदम वरिष्ठम असा जो श्लोक आहे उपनिषदांच्या मधला त्याच्यामध्ये हीच गोष्ट सांगितली की सगळ्या बाजूने देव आहे. परंतु सगळ्या बाजून देव आहे त्याच्याबद्दल माझा कन्सर्न डेव्हलप होत नाही, पण सगळ्या बाजून देव माझं रक्षण करतोय असं म्हटल्यावर माझा कन्सर्न डेव्हलप होतो. पण एका बाजूला ज्ञान पण सांगणे आहे आणि एका बाजूला मन ईश्वराशी जोडणे हे पण आहे. या दोन्ही भूमिका याच्यामधनं साध्य होतात. म्हणून या श्लोकाचं वैशिष्ट्य आहे. या सगळ्या गोष्टीच्या मध्ये या स्तोत्राचं एकूणच वैशिष्ट्य विलक्षण आहे. त्याचं कारण की हे त्याच्याशी परमात्म्याशी बोलतो आहे या भूमिकेतलं स्तोत्र आहे. तो असा आहे, तो तसा आहे अशा रीतीने त्रयस्थपणे वर्णन नाही. तू असा आहेस, तू असा आहेस, तू माझं रक्षण कर अशा रीतीने प्रत्यक्ष देवाशी अंतःकरणाचा संबंध याच्यातनं निर्माण होतो प्रत्यक्ष बोलत असल्यासारखा. म्हणून त्या पद्धतीने हे स्तोत्र प्रस्तुत केलं गेलेलं आहे. म्हणून या सगळ्या स्तोत्रांच्या मध्ये याच्यामध्ये सगळ्या बाजूने माझं रक्षण कर. सर्वतोमाम पाही पाही म्हणतात. पाही या शब्दाचा अर्थ रक्षण कर असा आहे. त्यामुळे
आपण पण ह्या गोष्टीच्या अटी म्हणून परमेश्वराला प्रार्थना करा की सगळ्या बाजूनी माझं रक्षण कर. याचं कारण का तर कुठल्याही बाजूनी माझं मन भलतीचकडे जाऊ नये यासाठी म्हणून रक्षण कर. आणि हे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्यासाठी की सगळ्या बाजूनी परमात्मा आहे, आतमध्ये पण तोच आहे. पण याच्यामध्ये मुख्यतः रक्षण कर या भूमिकेमुळे त्याचा माझा एक स्पेशल संबंध जो निर्माण होतो आणि तो पाही पाही गजानना या भजनाच्या द्वारे आपण पण स्वतःच्या मध्ये निर्माण करून घेऊ. पाही याचा अर्थ रक्षण. हातात घेऊन येतो असं करा. पॉज कसं करायचं? ब्रेक होऊन जाईल. बरं ठीक आहे. म्हणजे मला माहिती राईट. तू सेटअप ठेवून दे, मी हे आणतो. एक प्लग लागेल आपल्याला ना. पाहि पाहि गजानन पार्वती नंदन गजानन. पाहि पाहि गजानन पार्वती नंदन गजानन. गजानन गजवदन गौरी नंदन गजानन. गजानन गजवदन गौरी नंदन गजानन. पाहि पाहि गजानन पार्वती नंदन गजानन. मूषकवाहन गजानन मोदकाशन गजानन. मूषकवाहन गजानन मोदकाशन गजानन. महेश्वरात्मज गजानन मामुद्धर जय गजानन. पाहि पाहि गजानन पार्वती नंदन गजानन. प्रपंच कारण गजानन पुराण वारण गजानन. प्रपंच कारण गजानन पुराण वारण गजानन. पाशांकुशधर गजानन प्रणवरूप जय गजानन. पाशांकुशधर गजानन प्रणवरूप जय गजानन. पाहि पाहि गजानन पार्वती नंदन गजानन. षडाननाग्रज गजानन शुभांग सुंदर गजानन. षडाननाग्रज गजानन शुभांग सुंदर गजानन. सिद्धि बुद्धि प्रद गजानन निर्विघ्नं कुरु गजानन. सिद्धि बुद्धि प्रद गजानन निर्विघ्नं कुरु गजानन. पाहि पाहि गजानन पार्वती नंदन गजानन. गजासुरान्तक गजानन गणाधीश जय गजानन. गजासुरान्तक गजानन गणाधीश जय गजानन. जय 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 गजानन संविरूप जय गजानन. जय 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 गजानन संविरूप जय गजानन.
गजानन पार्वती नंदन गजानन पार्वती नंदन गजानन पार्वती नंदन गजानन. ज्ञानाचं बोलणं बराच वेळ चाललं तर म्हणणं भजन करणं आवश्यक असतं. नाही तर थोड्या वेळामध्ये 30 गोष्ट सांगितली जाते का काय असं आपल्याला वाटतं. कारण की 30 गोष्ट आहे, एकच गोष्ट आहे, एकच परमतत्व सगळीकडे व्यापून आहे, तेच आमच्यामध्ये आहे आणि तेच मी आहे. हे जे आहे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ब्रह्म ग्रंथ कोटीभि. अर्ध्या श्लोकात मी तुला सांगतो ज्या कोटी कोटी ग्रंथामध्ये सांगितलंय ते असं शंकराचार्य. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटीभि ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नाम. बस हेच तत्वज्ञान आहे. पण तेच तत्वज्ञान विविध अंगांनी विविध प्रकारांनी व्यक्त याच्यामध्ये पण केलं. हे तत्वज्ञानीच होते अथर्वण ऋषी आणि त्यानुसार त्यांनी त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मय त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममय त्वम सच्चिदानंदाद्वितीयोसी अद्वितीय आहेस. याच्यावर एक कथा आहे. ज्या वेळेला रामाचा अवतार झाला त्याच्या अगोदर मनु आणि शतरूपा यांनी उदंड तप केलं आणि उदंड तप केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर वर काय ते मागा म्हणे. त्याच्यावरती ती म्हणले की मला काही नको. पण ते म्हणले असं नाही, वर काहीतरी मागितलं पाहिजे कारण माझं दर्शन हे विफळ कधी जात नाही, त्यामुळे तू वर म्हण. तर ते म्हणले की बाबा काही असो पण तुमच्यासारखा पुत्र व्हावा, तुमच्यासारखा पुत्र व्हावा असं म्हटल्यानंतर ते हसले प्रभू. तर ते म्हणले, ती म्हणली की का हसतात. माझ्यासारखा दुसरा कोण असणार, त्यामुळे मलाच व्हायला लागेल कारण की अद्वितीय सी दुसरा कोणी नाही त्याच्यासारखा. म्हणजे तसं या ब्रह्माच्या बाबा एक इकडं एक ब्रह्म आहे, दुसरीकडे दुसऱ्या काउंटीमध्ये दुसरं ब्रह्म आहे. अशा प्रकारचे वेगळे ब्रह्म वेगळे नसतात जगामध्ये. त्यानुसार एकच ब्रह्म आहे. त्यामुळे सच्चिदानंदाद्वितीयोसी त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. म्हणजे एकच तत्व उत्पत्ती स्थिती लय करतं. ते पुन्हा सांगितलेलं आहे. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः. अनल याचा अर्थ वायू आणि अनिल म्हणजे या दोन्ही गोष्टी तूच आहेस. म्हणजे अग्नी अनल आणि अनिल याचा अर्थ वायू आहे. म्हणजे अनिल आणि अनल हे सारखेच दिसतात पण अनल याचा अर्थ अग्नी. म्हणून पहिल्यांदा अनल आहे, नंतर अनिल आहे, नभा. त्याच्यामध्ये बघा तुम्ही सिक्वेन्स पण कसं आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. तसाच इथे सिक्वेन्स आहे. पृथ्वी म्हणजे भूमी, आपो, अनलो, त्याच्यानंतर अनिलो आणि नभ. आणि त्याप्रमाणे तू सगळं विश्व सगळी जी दृश्य सृष्टी जी आहे ती ज्या तत्वांपासून तयार झालेले ते पण तत्व तूच आहेस. आणि त्वं चत्वारी वाक्पदानी जे जे ज्या गोष्टींनी तू व्यक्त केला जातोस आणि समजून पण घेतला जातो त्या चारही वाणी तूच आहेस. चत्वारी वाक्पदानी म्हणजे परापश्यंती, मध्यम आणि वैखरी अशा 4 वाणी आहेत की जिथे अजूनपर्यंत शब्द निर्माण झालेला नाहीये पण तो नुसतंच काही स्फुरण आहे परा. त्याच्यानंतर त्याला शब्दरूप आलेलं आहे परंतु वाक्य स्वरूप पूर्ण नाही झालेलं पश्यंती. त्याच्यानंतर वाक्य आणि का सगळं तयार आहे परंतु व्यक्त नाही झालं मध्यमा आणि का शब्दांनी प्रगट मुखाच्या वैखरीने प्रगट होणं. अशा 4 वाणी समजल्या जातात. म्हणजे एकच गोष्ट प्रगट करताना स्फुरणापासून ते व्यक्त होईपर्यंत 4 अवस्थांमध्ये त्याचा प्रवास होतो. या सर्व 4ही वाणी तूच आहेस. तो गुणत्रयातीत सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. त्याच्या पलीकडे असलेलं तत्व तू आहेस. अवस्था त्रयातीत म्हणजे स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. त्याच्यानंतर जागृती आणि स्वप्न या ज्या अवस्था ज्या आहेत या 3ही अवस्था शरीराच्या आहेत. तुम देहत्रयातीत तुम कालत्रयातीत. म्हणजे देहत्रयातीत म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह.
स्थूल देह म्हणजे काही काही लोकांचा स्थूल असतो, तो तसा स्थूल देह नाही. काही लोक स्थूल असतात, तो नाही. स्थूल म्हणजे दृश्य देह, सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरणातल्या वृत्ती, सूक्ष्म देह आणि कारण देह म्हणजे जाणीव. त्या जाणीवेच्या पलीकडे असलेलं तत्व ते तू आहेस आणि जाणीवेच्या माध्यमातून जाणलं जातं. कालत्रयातीत हा म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ या सगळ्या काळांच्या पलीकडे असलेलं तत्व तू आहेस. तो मूलाधार स्थितोसी नित्यम. मूलाधार स्थितोसी नित्यम म्हटल्यानंतर आपल्याला हा शब्द ओळखीचा आहे बराचसा, मूलाधार. कारण की हा हठयोग प्रणित योग साधनेच्या मध्ये मूलाधार हे पहिलं चक्र आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर अशा प्रकारचे उत्तरोत्तर वरती एकंदर 6 चक्र आहेत. त्याच्यानंतर त्या ज्या चक्रांच्या बद्दल सुरुवातीचं जे चक्र आहे ते मूलाधार, त्याची गणपती ही देवता असे समजले जाते. पण संबंध हे जे अथर्व शीर्ष आहे ते अथर्व शीर्ष हठयोगाचं काहीही सांगत नाही. फक्त इथंच ते मूलाधार स्थितोसी नित्यम कशाला सांगेल. मूला या शब्दाचा दुसरा एक अर्थ माया असा आहे. त्यामुळे मायेचा तू नित्य आधार आहेस आणि माया ही नित्य अनित्य अशी आहे. माया कशी आहे तर नित्य अनित्य आहे, म्हणजे सतत बदलत जाते आणि नित्य वाटते ती. ज्ञानेश्वर महाराज म्हणले जैसा प्रवाह अनुसृत गंगाजळाचा. सतत तो प्रवाह आमच्या वाडवडिलांनी, त्यांच्या वाडवडिलांनी तोच प्रवाह पाहिलेला, तोच प्रवाह वाहतोय, नित्य आहे. पण प्रत्येक क्षणाला बदलतोय, प्रत्येक क्षणाला तो बदलतोय. पण असं वाटतं की नित्य आहे, यालाच माया म्हटलं जातं. शाश्वतता आहे असं वाटणं, जे अशाश्वत आहेत ते, त्याला ज्या वेळेला शाश्वत आहे असं वाटतं म्हणून मिथ्या असं त्याला म्हटलं जातं. त्याला तत्कालीन सत्यत्व असतं, तात्पुरतं सत्यत्व असतं. त्याला आपण असत्य म्हटलेलं आहे. ब्रह्मसत्यम जगत असत्य असं नाही म्हटलं, मिथ्या म्हटलेलं आहे. तात्पुरतं सत्यत्व असतं. जे जे काही परस्पर संबंध असतात तात्पुरतं सत्यत्व असतं. असं म्हटलं की बाबा सगळं मिथ्याच आहे वगैरे तर आपलं कुटुंब सुद्धा राहणार नाही. मिथ्या आहे असं म्हणता येणार नाही. तात्पुरतं सत्यत्व असतं. अगदी नाही असं किती तत्वज्ञानी म्हटलं तरी कटकटी होतातच ना, सत्यच असतात त्या. त्यामुळे सत्य याचा अर्थ शाश्वत असं सत्य नसतं, ते सतत बदलणारं असतं, अशाश्वत असतं. मग तो मूलाधार स्थितोसी नित्यम हा शब्द घालण्याचं कारण का तर मुला म्हणजे माया ही सतत अनित्य आहे. एक मुलगा नेहमी वर्गामध्ये उशिरा यायचा, त्याच्यावरती त्याच्या शिक्षकांनी म्हणलं ही इज रेग्युलरली इरेग्युलर. तसं आहे रेग्युलर. माया ही सतत अनित्य आहे आणि तिला आधार देणारं तत्व मात्र नित्य आहे. म्हणून मूलाधार स्थितोसी नित्यम. तो शक्तित्रयात्मका 3 शक्ती आहेत. कुठल्या 3 शक्ती आहेत तर एक ज्ञानशक्ती आहे, दुसरी चेतना शक्ती आहे. चेतना शक्ती आणि ज्ञानशक्ती या बेसिक शक्ती आहेत. कारण की चेतना शक्ती सगळ्यात महत्वाची. पहिली, जसं तुमचा मोबाईल आहे ना, त्याच्यामध्ये सगळे नंबर आहेत, त्याच्यानंतर सगळं काही त्याच्यामध्ये आहे, कुणाचे नंबर्स आहेत, नावं आहेत वगैरे सगळं आहे. परंतु जर का तो चार्ज केलेला नसेल तर ते काही करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं कोडेड लोड केलेलं आहे सगळ्यांचे नंबर, तरी देखील त्याला काही वर्क करू शकणार नाही. कारण की चेतना नाहीये. चेतना ही बेसिक शक्ती आहे. त्याच्यानंतर दुसरी चेतना, बाबा नुसतं चार्ज केलेला मोबाईल करायचं काय, आतमध्ये काही घातलेलं नसेल तर मग त्याचाही उपयोग नाहीये. त्यामुळे त्याचा उपयोग फक्त जिवंत असणे असं नव्हे, तर त्याचा काहीतरी पुढे उपयोग व्हायचा आहे. म्हणून ज्ञानशक्ती ही सर्वात महत्वाची आहे. पण चेतना शक्ती ही बेसिक आहे, ज्ञानशक्ती. आणि ज्ञानशक्ती जरी का असली तरी देखील ते ज्ञान वापरून काहीतरी होण्याची इच्छा असणं आवश्यक आहे. म्हणून तिसरी शक्ती ती इच्छाशक्ती. या 3 शक्ती ज्या आहेत त्या 3 शक्तीचं अधिष्ठान, या 3 शक्तींच्या तो पलीकडचा असं म्हटलेलं नाही, शक्तींचा आत्मक तू आहेस, म्हणजे त्यांचं अधिष्ठान तू आहेस. त्या शक्ती तुझ्याच वरती कार्य करतात. म्हणून तो मूलाधार स्थितोसी नित्यम तम शक्तित्रयात्मका त्वाम योगिनो, हे सगळं समजून घेऊन योगी तुझं ध्यान करतात. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वम ब्रह्मा त्वम विष्णुस त्वम रुद्रस त्वम इंद्रस त्वम अग्निस त्वम. हे सगळे जे आहेत इंद्रपर्यंत हे सगळे जे देव आहेत ते आपल्याला इमॅजिन करायला लागतात. पण अग्नी
म्हणजे दृश्य आहे. त्याच्यानंतर वायुस्त्वम, सूर्यस्त्वम, चंद्रमास्त्वम, ब्रह्म भूर्भुव स्वरम. म्हणजे याच्यामध्ये हे सांगण्याचं कारण की विभूतिमत्व आहे. त्याच्यामध्ये सगळीकडे परमात्मा आहे, सगळीकडे परमात्मा आहे असं म्हणून आमचं मन फोकस होत नाही. सूर्यामध्ये तू आहेस, तू चंद्रामध्ये आहेस असं सांगितल्यानंतर हा चंद्रामध्ये आहे, सूर्यामध्ये आहे, असं निरनिराळ्या ठिकाणी तू आहेस असं सांगितल्यानंतर आमच्या मनामध्ये ईश्वरभाव निर्माण होण्यासाठी त्याचा उपयोग आहे. म्हणजे एकदा मी प्रसंग सांगतो की आम्ही असं स्वामी माधवनाथांचं एक दुकान होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही बसत असू. तर एकदा मी बसलेलो असताना एकदम पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर अचानक पाऊस आल्यानंतर मनामध्ये पु ल देशपांडेंच्या म्हणण्या शब्दांच्या मध्ये सांगायचं झालं तर काही लोकांच्या मनामध्ये हे नभमेघांनी आक्रमिले वगैरे असं काही लोकांच्या येतं, पण माझ्या मनामध्ये मात्र छत्री दुरुस्तीला टाकायला हवी असं त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली. पण एकदम पाऊस आल्यानंतर स्वामी एकदम म्हणले की आपो नारायण. आता ही गोष्ट फार अनपेक्षित होती, कारण की पावसाला एवढंच आपण म्हणतो, पण पावसाच्या रूपाने नारायणाला असं एकदम म्हणणं त्यावेळेला अंतःकरणातल्या स्फुरणाने, त्याचं कारण की मन तयार आहे. अशा रीतीने आम्ही थोडंसं कल्टिवेशन करू शकू का असं मला वाटलं. सगळे गॅस पेटवताना अग्नी नारायण म्हणायला हरकत नाही, म्हणजे असं मला वाटलं की त्या सर्व गोष्टींच्या मध्ये ईश्वर आहे अशा प्रकारच्या भावनेने मनाचा ईश्वराशी संबंध निर्माण होतो. तर तो विचाराने तसा संबंध निर्माण होत आहे. सगळीकडे बरोबर ठीक आहे असू दे, याच्या पलीकडे कारण असा जो संबंध निर्माण होतो याच्यासाठी हे विभूतिमत्व आहे. आणि हे सांगितल्यानंतर की ब्रह्म भू म्हणजे जमीन, भुवा म्हणजे आकाश आणि स्वाहा म्हणजे अंतरिक्ष, सगळीकडे व्यापून ते ब्रह्म आहे, परमात्मा सगळीकडे व्यापून आहे. आणि का ओम ही जे ओम हा जो शब्द आहे तो शब्द त्या तुम्हाला तत्वाची अनुभूती द्यायला समर्थ आहे. हे सगळं जे सांगितलं ते सगळं त्या ओम मध्ये आहे असं समजून तुम्ही ओम. मग याच्यानंतर मंत्राच्या ठिकाणी आले. ओम हा मंत्र आहे की जो अनुभूतीकडे तुम्हाला, म्हणजे तत्वज्ञान याने अनुभूती येत नाही. त्यामुळे अनुभूतीसाठी म्हणून एखादा मंत्र असणं आवश्यक असतं. त्या मंत्राने त्या तत्वाचा वेध घेण्याची आवश्यकता असते. म्हणून आता इथं मंत्र सांगतायत. गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम अनुस्वार परतरा अर्धेंदुन सीतम तारेण रुद्धम एतत् तव मनुस्वरूपम. म्हणजे हे आम्हाला काय प्रकार आहे तर गण म्हणजे जे गण या शब्दामध्ये जो पहिला आहे ग तो पहिल्यांदा उच्चारायचा. गणादी पूर्वमुच्चार्य. त्याच्यानंतर वर्णमालेमध्ये अ आ इ ई उ उ ही वर्णमाला आहे. त्याचा जो आदी आहे म्हणजे पहिला वर्ण आहे तो अ आहे. त्यामुळे ग आणि नंतर अ. गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम. त्याच्यानंतर अनुस्वार, त्याच्यानंतर गम, अनुस्वार परतरहा अर्धे तुलसीतम. अर्ध इंदू याचा अर्थ चंद्र, अर्धचंद्रांनी लसितम म्हणजे शोभणारा, अर्धचंद्रांनी रसितम अर्धे तुलसीतम. तारेण, तार याचा अर्थ ओंकार असा आहे. तारेण रुद्धम, तारेण रुद्धम म्हणजे या ओंकाराने युक्त करून हा मंत्र म्हणावा. म्हणजे थोडक्यात म्हणजे गंग असा उच्चार करायचा, पण तो नुसता गंग गंग असं न करता ओम गंग असं करावा असं त्याचं सांगितलं. म्हणजे गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम अनुस्वार परतरा अर्धेंदुल सीतम म्हणजे अर्धचंद्राने शोभणाऱ्या तारेण रुद्धम एतत् तव मनुस्वरूपम. हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे. मनु याचा अर्थ मंत्र, हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे. आणि मग पुन्हा ते एकदा नीट कन्फर्म करतात की चुकीचा उच्चार केला जाऊ नये म्हणून. गकार पूर्व रूपम, अकारो मध्यम रूपम, अनुस्वार शांत्य रूपम गम. बिंदुरुत्तर रूपम. आता गम म्हटल्यानंतर संपलं की नाही, पण बिंदुरुत्तर रूपम म्हणजे काय असेल, याच्यानंतर शांत शून्य अशी स्थिती याला बिंदू असं म्हटलं जातं. बिंदुरुत्तर रूपम नादसंधानम संहिता संधी सैशा गणेश विद्या. त्याच्यामध्ये पुन्हा सांगण्याचं कारण असं आहे की गकार पूर्व रूपम म्हणजे ग आणि अ. हे जे ग आणि अ आहेत याच्यामध्ये गणपतीच्या मधला हा जो तमेव प्रत्यक्षम तत्वमसी पासून ज्या सगळ्या तत्वाच्या धारणा आहेत या सगळ्या ग मध्ये आलेल्या आहेत.
त्याच्यानंतर अ या वर्णाचा अर्थ ब्रह्मा विष्णू महेश वायू अशा प्रकारचा ईश्वर स्वरूप, या ईश्वर स्वरूपाला अ या वर्णाचा अर्थ जर तुम्ही संस्कृत याच्यामध्ये कोशामध्ये बघितला तर अ या शब्दाचा प्रत्येक वर्णाचा अर्थ असतो. तसा अ या वर्णाचा अर्थ सगुण ईश्वर असा आहे. म्हणजे तत्व स्वरूपापासून सगुण ईश्वरापर्यंत ग आणि अ या दोन्ही गोष्टी घेतल्या की सगुण ईश्वरापर्यंत सगळं काही त्याच्यामध्ये आलं ग. आणि मग अम हा जसा मकार जो आहे ओंकाराच्या मधला म हा जो आहे तो पूर्णत्व दर्शक आहे आणि तो त्याच्याशी जोडणारा आहे. त्याप्रमाणे याच्यामधला जो अनुस्वार आहे तो पण त्या मकारासारखा ज्या तत्वाचं अगोदर अनुसंधान केलं ग आणि अ म्हणून तत्व आणि सगुण स्वरूपामध्ये असलेला परमात्मा आणि तो अनुस्वाराने त्याच्याशी चित्त जोडणे म्हणून गम. असं झाल्यानंतर त्या स्थितीमध्ये स्थिर राहायला पाहिजे थोडा वेळपर्यंत निशब्द म्हणून बिंदूर उत्तर रूपम. म्हणजे ते म्हणताना गंग असं म्हटल्यानंतर शांत स्थिर अवस्था पाहिजे. म्हणजे नुसतं तुम्ही जप करायला लागला गंग 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 या पद्धतीने तुम्ही करू नका. गंग असं म्हटल्यानंतर तुम्ही थांबा. ओम गंग ओम गंग असं तुम्ही त्याचा उच्चार करा असं सांगितलं. म्हणून सगळा परमात्मा तत्वाच्या रूपाने आणि गणेश रूपाने सगुण हे सगळं ग अ याच्यामध्ये आणि मन त्याच्याशी जोडलं अम आणि त्या ठिकाणी स्थिर राहणं गंग ओम गंग आणि बिंदुरुत्तर रूपम. आणि असं म्हणतं की नादच संधानम हे सगळं एकत्रित म्हणा. संधान म्हणजे एकत्रितपणाने हा सगळा नाद एकत्रित करा. म्हणजे ग अ अम असं करू नका. कारण की काही काही योगासनांच्या क्लासेसमध्ये ओंकार करताना अ म असं म्हटलं जातं. ओम असं म्हणतात. पण तसं तुम्ही या ठिकाणी या मंत्राच्या बाबतीत तसं करू नका. गंग असं एकत्रितपणाने नादच संधान असं म्हटलेलं आहे. कारण की ज्या वेळेला वेद त्या तत्वाचा घ्यायचा आहे तो काही व्यायाम प्रकार या स्वरूपामध्ये आपल्याला ते करायचं नाहीये. त्यामुळे ओम गंग याच्यामध्ये मन त्याच्याशी जोडणं हे सगळं या मंत्राच्या मध्ये आलेलं आहे. म्हणून सैषा गणेश होता स एषा म्हणजे ती ही गणेश विद्या आहे. म्हणजे परमात्मा तत्वाला जाणण्याची जी विद्या आहे त्यामध्ये या पद्धतीने तुम्ही तत्व विचार तुम्ही पहिल्यांदा जाणून घेतला. आता प्रत्यक्ष मन त्याच्याशी जोडून त्याचा अनुभव घ्या आणि अनुभवाने तुम्ही जाणा. म्हणून सैषा गणेश विद्या. आणि गणक ऋषी वस्तुतः आहे अथर्वण ऋषीनेच हे रचलेलं स्तोत्र आहे. परंतु त्यांचा एकंदर करता सगळ्या गोष्टीचा गणपतीच करता आहे म्हणून गणक ऋषी आणि त्याचं कर्तृत्व त्याला दिलं. कारण की गणक नावाचा ऋषी त्याचा कुठल्याही इतिहासामध्ये आध्यात्मिक इतिहासात गणक नावाचा ऋषी नाही. तर तो गणक ऋषी म्हणजे गणपतीच आहे असं त्यांची भावना आहे. आणि त्यानुसार त्याने गणक ऋषी निश्रुत गायत्री चंद्र, गायत्री चंद्रामध्ये 24 वर्ण असतात आणि त्याच्यातला एक वर्ण कमी असला तर त्याला निश्रुत गायत्री असं म्हणतात. पुढचा जो श्लोक आहे एकदंतम चतुरहस्तम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. तर याला गणेश गायत्री असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये एक वर्ण 24च्या पेक्षा कमी असल्यामुळे त्याला निश्रुत गायत्री छंद असं म्हणतात. म्हणजे ते सुद्धा 24 आहेत की नाही तुम्ही बघितलं तर 24 आहेत. पण शेवटचा जो त आहे तो उदात्त आहे, तो स्वर नाही म्हणून त्याला अशा प्रकारे निश्रुत गायत्री छंद म्हणतात. पण या सगळ्या व्याकरणात शिरण्याचं आपल्याला काही कारण नाही. गणपती देवता, गणपती ही त्याची देवता आहे. आणि ओम गंग गणपतये नमः हा मंत्र फार महत्वाचा की या मंत्राचा जर का अर्थ समजला तर मंत्राचा अर्थ ग या शब्दामध्ये ग आणि अ याच्यामध्ये सर्व तत्व आणि सर्व सगुण अशा प्रकारच्या अभिव्यक्तीने व्यक्त होणारा जो ईश्वर आहे तो त्याच्याशी मन जोडणे आणि त्या ठिकाणी शांत राहणे हे सगळं गंग या शब्दामध्ये येतं. आणि तो ओंकाराने युक्त करून म्हणावा. एकदंताय विद्महे म्हणजे एकदंताला आम्ही जाणतो. वक्रतुंडाय धीमहि म्हणजे वक्रतुंड जे आहे त्याचं आम्ही ध्यान करतो. वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. तो दंती म्हणजे खरं तर दंती या शब्दाचा अर्थ सत्ताधारी असा आहे. दात हा सत्तेचं प्रतीक आहे.
तो दंती म्हणजे तो सर्व सत्ता ज्याची आहे असा तो परमात्मा जो आहे, जो ईश्वर आहे, तो आम्हाला यासाठी म्हणून ही विद्या प्राप्त करून घेण्याच्यासाठी म्हणून, म्हणजे ईश्वराची परमात्म्याची अनुभूती घेण्याच्यासाठी म्हणून या मंत्राचा उपयोग करून आणि प्रत्यक्ष साक्षात्कार करून घ्यावा, ही जी गणेश विद्या आहे याच्यासाठी म्हणून तो दंती आम्हाला प्रेरणा देव प्रचोदयात. आणि हे म्हणताना एकदंताय विद्महे, एकदंत हे गणपतीचं नाव आहे. त्याचं कारण असं आहे की एक असा तो ईश्वर आहे सर्व सत्ताधारी, ज्याचं एकछत्री साम्राज्य आहे, म्हणून त्याला एकदंताय विद्महे असं म्हणतात. त्याच्या पाठीमागे काही कथा पण आहेत एकदंत या नावाच्यासाठी म्हणून. वक्रतुंड या शब्दाच्या पाठीमागे सुद्धा कथापेक्षा सुद्धा त्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. वक्रात तुंडती, वक्र जे आहे त्यांना ताडण करतो त्याला वक्रतुंड असं म्हणतात. वक्रांचं ताडण करतो म्हणजे दुष्टांचं निवारण करतो त्याला वक्रतुंड असं म्हणतात. कारण कुठलंही कार्य जर का शुभ कार्य व्हायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून जे वक्र आहेत त्यांचं पहिल्यांदा पारिपत्य करायला लागतं. म्हणून त्यासाठी म्हणून वक्रातुंड असं आम्ही म्हणतो. काही लोकांचा समज आहे की वाकड्या तोंडाचा असं त्याचा अर्थ आहे, पण वाकड्या तोंडाचं असं आम्ही ज्याची आम्ही प्रार्थना करतो त्याला पहिल्यांदाच वाकड्या तोंडाच्या गणपती तुला नमस्कार असं आपण का म्हणू. आपण विचार करू ना थोडासा की असं आपण म्हणणार नाही. वक्रतुंड या शब्दाचा अर्थ वक्रांचं ताडण करणारा, म्हणजे वाईट प्रवृत्तीचे जे आहेत त्यांचं ताडण करून सत्कार्य निर्माण करतील. आता इथं काय सत्कार्याचा प्रश्न आहे तर प्रत्येक माणसामध्ये थोडस वक्रता असते. जोपर्यंत ती वक्रता आटली जात नाही तोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होणार नाही. म्हणून वक्रतुंडाचं पहिल्यांदा स्मरण करतात की माझ्यामध्ये सुद्धा जी वक्रता आहे ती पण जाऊ देत थोड्याफार प्रमाणामध्ये. मी उगीच काय लोकांना वाईट म्हणतो, म्हणजे मला बरं वाटतं तसं वाईट म्हणणे. तर ही जी वक्रता आहे त्या वक्रता सगळ्यात नष्ट वक्रतुंड आहे धीमही. आणि धीमही म्हणजे त्याचं ध्यान करतो. हे लक्षात घ्या की ध्यान करतो असं आपण असं म्हणताना गायत्रीमध्ये, या प्रकारच्या गायत्रीमध्ये नेहमी ध्यान करतो असं म्हटलं जातं आणि आपण ध्यान करत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला आम्ही खोटं बोलत असतो. त्यामुळे आम्ही थोडं तरी ध्यान करायला पाहिजे. थोड्या वेळापर्यंत जरी कुठल्याही देवळात जा, त्या ठिकाणी समजा गणपतीचं देऊळ असेल, गणपती तिथं गेल्यानंतर कुठेही गणपतीची मूर्ती दिसली तरी देखील मनातल्या मनामध्ये आपण ओम गणपते नमः एवढं एकदा म्हणायला काय हरकत नाहीये. काहीतरी कन्सर्न डेव्हलप होतो. नाही तर नुसतं काय छान आहे गणपती, कलात्मक आहे, काय कलात्मक आहे. या सगळ्या गोष्टी तर आहेत. एका पातळीपर्यंत तुम्ही ऍप्रिसिएशन करा, पण तो ईश्वर आहे असा भाव मनामध्ये निर्माण होऊ देत ना. त्यामुळे गणपती विविध प्रकाराने, अनेक प्रकाराने गणपतीच्या मूर्ती असतात आणि त्या कलासाठी म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु तरी देखील आम्ही आमच्यासाठी उपयोग करून असा घेऊ की आम्ही ज्या वेळेला गणपतीची मूर्ती पाहू त्यावेळेला ओम गणपते नमः असं एकदा मनातल्या मनात म्हणू. त्याचं काही प्रदर्शन करणार नाही. म्हणजे असं जर का केलं तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला उपयोग होणार आहे. ध्यान करू, थोड्या वेळपर्यंत डोळे मिटून शांतपणाने ते आपल्या आतमध्ये आहे असं समजू, थोड्या वेळपर्यंत लक्ष त्याच्यावर केंद्रित करू. असं ज्या वेळेला करू त्यानंतर मग एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम रदंचवर्णम हस्ते बिभ्राणम भूषकध्वजम. एकदम इथपर्यंत आता ही उपासना सांगितली, पहिली सगळी तत्वस्वरूप सांगितली, नंतर सांगितलं की मंत्र सांगितला. मंत्र सांगितल्यानंतर असं साक्षात्काराच्या मार्गावरती ते व्यक्ती जाईल. पण कोरड्या मंत्राने आणि कोरड्या तत्वविचाराने माणसाला साक्षात्कार होत नाही. त्याच्यासाठी म्हणून भक्तिभावना अंतःकरणामध्ये असायला लागते. त्यामुळे भक्तिभावनेचा भाग आता या श्लोकापासून सुरू होतो. एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारणम रदंचवर्णम हस्तेर बिभ्राणम. सगळं उपासना, सगळं परमतत्व आहे, परमतत्व आहे. पण मला जोपर्यंत ते सगुण आहे, जोपर्यंत ते मला आधार देत आहे, जोपर्यंत मला कदाचित तो शिक्षा पण करेल अशी भीती, या सगळ्या गोष्टींनी युक्त असं अंतःकरण ज्या वेळेला भक्तिभावाने पूर्ण होतं त्याच वेळेला ते या ईश्वर साक्षात्काराला योग्य होतं. म्हणून आता गणेशाचं सगुण वर्णन करतात. एकदंतम चतुरहस्तम पाशमंकुश. एकदंत हा शब्द पुन्हा आलेला आहे. एकदंत याच्या बाबतीमध्ये आता कसा एक छान प्रांत सुरू होतो की जो कथांचा प्रांत, तत्वज्ञानाचा प्रांत झाला, मंत्राच्या सूक्ष्मतेचा प्रांत झाला, एक कथांचा प्रांत आहे. त्याच्यातली एक कथा आहे की एकदंत अशा प्रकारचं त्याला नाव का पडलेलं आहे. तर एक कथा अशी आहे की परशुराम ज्यांनी भगवान शंकरांच्याकडनं पाशुपतास्त्र शिकलं आणि त्याचप्रमाणे या गणपतीने त्याला